वेदांत, नाही फार बरं केलं तुम्ही इथे आलात ते, पण हिने हट्ट केला म्हणून आलो. पण तिने हट्ट करण्याच्या आधी तुम्ही असं म्हणाला असतात ना की मी इकडे येऊन राहतोय, तरी आम्ही आनंदाने स्वागतच केलं असतं तुमचं. तुम्ही या घरचे होणारे जावई आहात आता. घर जावई एखाद्याला हसवायचं कसं बरोबर जमतं तिला. बरं अण्णा, तुम्ही बसा गप्पा मारत, मी ताटं वाढायला घेते. बर जा जा. बर वेदांत, नाही म्हणजे हे सगळं कसं झालं काय झालं मी अजिबात विचारणार नाही, पण काय म्हणजे पुढे काय करायचं ठरवलंय? अण्णा मी सांगतो, पण त्याआधी तुम्ही मला इथे तुमच्या घरी राहायला बोलवलं त्यासाठी मनापासून थँक्यू. तुम्ही आम्हाला परक म्हणताय का? नाही म्हणजे परक मानत असेल तर मग हे आभार प्रदर्शन वगैरे सगळं ठीक आहे. न तसं नाहीये, मी ना माझं घर सोडून असं दुसऱ्यांकडे कधी राहिलो नाहीये, पण तरी मी इकडे राहायला तयार झालो. मला ना एकट्याला राहायला भीती वाटत होती. एकटे पण खायला लागते, आणि आपली चूक नसताना जेव्हा आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं ना, तेव्हा सगळं संपतं. माझा कॉन्फिडन्स गेलाय. म्हणजे असं वरून वाटत असेल मी नॉर्मल, पण आतून तुटलोय मी, संपलोय. बघा ना, माझी आई जिने मला लहानाचं मोठं केलं, ती एखाद्या शत्रूसारखी वागली आणि आमच्यातला ना संवाद संपला. ना तुम्हाला आठवतंय, आम्ही जेव्हा मुंबईहून परत आलो होतो तेव्हा तुम्ही म्हणाला होता की जेव्हा घरातले संवाद संपतात ना, तेव्हा ते घर तुटतं. तेच झालं. नाही म्हणजे वेदांत, एक विचारू का तुम्हाला? तुम्ही नूतनजींशी बोलण्याचा प्रयत्न केलात का? पण खूपदा केला, पण मला शांत व्हायचं होतं, म्हणून मी ते घर सोडून आलो. मनात खूप गोंधळ सुरू आहे, तसं विचित्र विचार येतात, झोप येत नाही. म्हणजे अण्णा अमूल्य आहे ना, म्हणून मी जरा तरी ठीक आहे. ती नसती तर मी तर कोलॅप्स झालो असतो. कुठे असेल दादा? बघणार रे, फोन सुद्धा लागत नाहीये त्याचा. आजी तूच कर ना ग काहीतरी. हे मला समजतच नाहीये काय करू ते. चला जेवायचं का? वेदांत घरी आल्याशिवाय माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. विक्रांत, तुला माहिती असेल वेदांत कुठे येते? नाही. फोन लाव जरा त्याला. त्याचा फोन लागत नाही. आरती, तुला तर कळेलच वेदांत कुठे येते. मला कसं कळेल? कसं कळेल? अगं अमूल्याला फोन कर ना, तिला माहिती असेल वेदांत कुठे येतो. तिच्याचमुळे तर ही वेळ आली आहे त्याच्यावर. नूतन, देवानी तोंड दिलंय म्हणून वाटेल ते बोलू नकोस. अगं तो मुलगा घर सोडून गेलाय, दुखावलाय तो. आता तरी जरा नमतं घे. सतत खोचक बोलायचं, विचित्र वागायचं. मी नमतं घेऊ का? पण प्रत्येक वेळेला. कारण तू चुकतीयस. वेदांची आई आहेस ना तू. अगं मग तुला काहीच वाटत नाही का असं वागताना? वाटतं ना, वाटतं, आणि म्हणूनच त्याला थांबवत होते. पण तो थांबला का? नाही, गेला ना निघून. अगं मी त्याची आई आहे ना, म्हणून त्याचं भलं कशात आहे हे समजतं मला, म्हणूनच हे सगळं करतेय. पण तो
त्याची मती भ्रष्ट झालीये. तोंड सांभाळून बोला तू. तू मला सांग कसं वागायचं ते. हो, तुलाच सांगणार, कारण तू चुकतेस. मला कळतच नाहीये का त्या पुरुषोत्तमच्या नादी लागलीस तू. काय म्हणाली? पुरुषोत्तमच्या नादी लागते? काय म्हणायचंय काय तुला? हं? मला हेच म्हणायचंय की त्या माणसाचं तू का ऐकतेस. काही कळत कसं नाहीये तुम्हाला? पुरुषोत्तमला सुद्धा वेदांचं भलंच व्हावं असं वाटतंय. आई पण तू दादा आणि पुरुषोत्तम काकांमध्ये त्या पुरुषोत्तम काकांना महत्व कसं देऊ शकतेस? काय चुकलं माझं? सांग ना, काय चुकलं? मग वेदांत, जेवण झालं ना व्यवस्थित? तुम्ही जेवताना खूप शांत होतात म्हणून विचारलं. व्यवस्थित झालं, पोटभर एकदम. हो ना? जेवण बरं होतं ना रे? अगं बरं काय, मस्तच झालं होतं. आणि मला माहित नव्हतं तुझ्या हाताला इतकी छान चव. हो का? मला सांगू का वेदांत, म्हणजे आपण ना खूप नशीबवान माणसं आहोत. म्हणजे अगं म्हणजे सुगरण बायको मिळायला सुद्धा नशीब लागतं. मग आमची बायको तर सुगरण आहेच, ही तुमची होणारी बायको सुद्धा सुगरण आहे. गावात की नाही आपण नशीबवान. अण्णा मी उठणं आणून ठेवलंय हा. उद्या अभ्यंग स्नानाला. अरे हो, सुमनचा सुद्धा फोन येऊन गेलाय. हं. वेदांत तू लावतोस ना उठणं? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत तर लावायचो. वेदांत म्हणजे वाईट वाटून घेऊ नका. मग तुम्ही किती काळ इथे राहिलात तरी आमची काही हरकत नाही, पण म्हणजे दिवाळी आली आता, तुम्ही घरी जाणार नाही? नूतनची वाट बघत असते. मी विचार केला होता अण्णा, पण तुम्ही प्लीज मला दिवाळीला घरी जायला फोर्स करू नका. नाहीतर मला इथे राहणं कठीण होईल थोडं. नाही नाही नाही, आग्रह वगैरे नाही, मी सहजच विचारतो तुम्हाला, बाकी काही नाही. हे बघ, तू तुझ्या घरी आहेस आणि तुझ्या घरी दिवाळी साजरी करतोस असं समज. हा हा, अगदी बरोबर बोलते ती. बरं चा, तुम्ही दोघे छान गप्पा मारत बस, मी जातो झोपायला. हा, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट अण्णा. गुड नाईट. आणि वेळेत संपवा गप्पा. आता हे आमचं एकदा सुरू झालं ना की थांबायचं नाव नाही. हा, अण्णा काय तुम्ही आलंच नाही. लागला. जा जाऊन बटन ऑन कर. तू नीट उभी राहा. हे जा. वेदांत भारी दिसतंय ना.